नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभम इंगळे, MBBS MD मेडिसिन. मी एक इम्पॉर्टंट माहिती घेऊन आलेलो आहे सर्वांसाठी. आणि ती माहिती अशी आहे, बरेचदा माझे रुग्ण मला विचारतात, की "सर, हे जे अंडे राहतात, हे अंडे फार उष्ण असतात का? यांच्यामध्ये फार हीट असते का? यांच्यामुळे फार गरमी होते का?" किंवा बरेचदा आम्ही जेव्हा रुग्णाला सांगतो, की तुम्ही तुमचं प्रोटीन डाएट वाढवा, तर रुग्णाला हे कळत नाही, की आपण प्रोटीन डाएट वाढवायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, जसं एखाद्या इमारतीचा प्रत्येक ब्लॉक हा विटांनी बनलेला असतो, सिमेंटनी बनलेला असतो, तसंच आपलं ह्युमन शरीर जे आहे, हे प्रोटीन्सनी बनलेलं आहे. याच्यात जर सर्वात जास्त कोणता घटक आहे, तर तो प्रोटीन आहे. तर जेवढे प्रोटीन आपल्या शरीरात डाएटमध्ये चांगले येतील, तेवढी आपली बॉडी सुदृढ आणि हेल्दी राहते. तर या अंड्यांबद्दल मला काही मिथ्स होते, ते क्रॅक करायचे होते. अंड्याबद्दल जो गैरसमज लोकांमध्ये आहे, एग्सबद्दल, तो असा आहे, की याच्यामध्ये फार हीट असते, हे पचनाला फार जड असतात. तर मित्रांनो, असं बिलकुल नाही आहे. या समाजामध्ये पसरलेल्या काही इलॉजिकल कन्सेप्ट आहे ते. याच्याकडे आपण जेवढं दुर्लक्ष केलं तेवढं बरं राहील. अंड्यामध्ये कोणत्याही प्रकारची हीट किंवा उष्णता नसते. अंडे खाल्ल्यामुळे लोकांना पिंपल्स वगैरे येत नाहीत. हां, जर तुम्हाला अंड्याची एलर्जी असेल, तर तो टोटली डिफरंट कन्सेप्ट आहे. पण जर अंड्यांची एलर्जी तुम्हाला जर नसेल, तर तुम्ही अंडे नियमितपणे खाऊ शकता. आता मला हा प्रश्न विचारतात लोकं, की "सर, मग आम्ही किती अंडे खायला पाहिजे?" मोस्ट ऑफ द टाईम आय ॲडवाइज ॲटलीस्ट 4 एग्स तरी तुम्ही रोज खा. एग व्हाईट तुम्ही 4 खा आणि येल्लो फक्त एका अंड्याचं खा. लोकं त्याला पण बघून ते ऐकल्यावर सुद्धा लोकं डोळे मोठे-मोठे करतात. असं काहीही मोठे करायची गरज नाही आहे. आपल्याला आपल्या कल्चरमध्ये, महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये ॲक्चुअली अंडे खाण्याची सवयच नाही म्हणून आपल्याला तसं वाटतं. तसं पाहिलं तर लोकं 10 अंडेसुद्धा नियमितपणे कोणताही प्रॉब्लेम न होता खाऊ शकतात. कारण अंड तेवढं पौष्टिक आहे. अंड्यामधलं जे प्रोटीन आहे, ते असं प्रोटीन आहे की जगातले सर्व इतर प्रोटीन आपण त्याच्यासोबत कंपेअर करतो, एवढं स्टँडर्ड अंड्याचं प्रोटीन आहे. तर हा जो अंड असतं, एक व्हाईट जो असतो, एक पूर्ण अंड जे राहतं, तर त्याची जी कव्हर राहते ना, ती त्याच्या 12% असते आणि जो व्हाईट असतो तो 58%. म्हणजे झालं किती 58 प्लस 12 म्हणजे 70% व्हाईटमध्ये झालं आणि उरलेले 30% म्हणजे येल्लो जो पार्ट असतो अंड्याचा, ज्याला काही लोक गार म्हणतात. आम्ही सायंटिफिक टर्ममध्ये त्याला यॉक म्हणतो. तर हे असं अंड्याचं कंपोजिशन असते. 12, 58 म्हणजे 58 आणि 30 म्हणजे 30. मित्रांनो, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अंड्यामध्ये अशी आहे की याच्यात 0 कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे जर तुम्ही अंड खाल्लं तर इट इज टोटली प्रोटीन और फॅट. ठीक आहे. आता एक अंड जे बॉईल केल्यावर 60 ग्रामचं होतं, त्याचे कंपोनंट कसे आहे बघा. जर तुम्ही एक अंड खाल्लं ज्याच्यात 60 ग्रामचं वजन आहे, तर तो तुम्हाला एक 70 किलो कॅलरीज एवढी एनर्जी देतो. इट्स अ गुड अमाउंट ऑफ एनर्जी. परंतु तो तेवढ्याच अंड्यामध्ये तुम्हाला 6 ग्राम प्रोटीन देतो. मित्रांनो, असं कोणत्याच दुसऱ्या खाद्यपदार्थात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे हे जे अंड्यामधलं प्रोटीन आहे, हे एवढं पौष्टिक आहे आपल्या शरीरात, की जेवढं आपण खातो ते सगळं ॲब्सॉर्ब होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन सिंथेसिसमध्ये बॉडीच्या मदत होते. याच्यामध्ये तुमच्या बॉडीला लागणारे सर्व प्रकारचे व्हिटॅमिन अवेलेबल आहेत एक्सेप्ट व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी आपण निंबू, चिंच आणि आवळा अशा गोष्टीतून तसेही घेतच राहतो. दहीमध्ये सुद्धा असतं. तर माझं एक तुम्हाला सर्वांना सजेशन राहील, की तुम्ही रोज अंडे खा. हळू-हळू अंड्याची क्वांटिटी वाढवा. भात, पोळ्या, भाकरी यांची क्वांटिटी हळू-हळू कमी करा. दिवसा तुम्ही पोळ्या खा, भात खा. आफ्टरनूनमध्ये पण तुम्ही काहीतरी कार्बोहायड्रेट घ्या. पण रात्री तुम्ही जेवढ्यात कमी पोळ्या, भात, भाकर खाऊ शकणार, तेवढं चांगलं राहील. मग डॉक्टर साहेब, रात्रीचं आम्ही खायचं तरी काय? रात्रीचं तुम्ही सॅलड खायचं, डाळ खाऊ शकता, एखादी मटकी खाऊ शकता आणि अंडे तुम्ही 2 किंवा 3 जर बॉइल्ड एग खाल्ले तर तुम्हाला तशी पण भूक लागणार नाही आणि तुमची जी सटायटी राहील, म्हणजे तुमची जी पोट भरलेलं राहील, ते जास्त वेळपर्यंत राहील. तुम्हाला असं भूक लागणार नाही. तुम्हाला छान तुमची ॲपेटाईट फुल झाल्यासारखं वाटत राहील. तर हे झाले अंड्याचे फायदे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जसं डाएट आहे, की आपल्या इकडे जे चिकन आम्ही जेव्हा कोणा पेशंटला म्हणतो, की तुम्ही प्रोटीन इंटेक वाढवा. म्हणजे चिकन खा किंवा फिश खा किंवा बॉइल्ड एग खा, बरोबर आहे? किंवा डाळी खा किंवा सोयाबीनच्या वड्या वगैरे खा. या गोष्टींमध्ये हाय प्रोटीन सोर्स आहे. तर लोकं काय करतात, "सर, मग चिकन आम्ही तर खातोच सर चिकन, पण तुम्ही चिकन संडेला खाता."
महिन्यातून तुम्ही 4 वेळा चिकन खाता आणि त्या दिवशी तुम्ही भरपूर प्रमाणात पोळ्या, भात याचं सेवन करता. त्यातल्या त्यात तुम्ही जे चिकनचे पीसेस आहेत ते कमी खाता आणि त्याच्यासोबतचा जो ग्रेव्ही आणि मसालेदार पार्ट आहे तो जास्त खाता. हे अत्यंत हानिकारक आहे तुमच्या शरीरासाठी. हे अत्यंत हानिकारक आहे तुमच्या शरीरासाठी. इट इज नॉट एट ऑल गुड थिंग. तर तुम्हाला जर चिकन खायचं असेल तर ते बॉइल्ड करून खा. आठवड्यातून 2-3 वेळेस तुम्ही चिकन खा. प्रत्येकच वेळेस चिकनसोबत पोळ्या आणि भाकरी आणि भात खायची काही गरज नाही आहे. तुम्ही साधं बॉइल्ड चिकनसुद्धा नुसतं खाऊ शकता. त्याच्यासोबत सॅलड खाऊ शकता. तर तुम्ही जर असं नॉनव्हेजचं सेवन केलं तर ते तुम्हाला एक लाभदायक ठरेल. अन्यथा तुम्ही जर पारंपरिक पद्धतीनं नॉनव्हेज खात राहणार, जसं खूप पोळ्यांच्या सोबत, खूप तेलाचं, खूप मसाल्याचं, खूप मिठाचं, त्यातल्या त्यात मटण आणि रेड मीट हे जर तुम्ही वापरलं, तर तुम्हाला नुसतं आणि नुसतं लठ्ठपणाच मिळेल, दुसरं काहीही फायदे होणार नाही. मित्रांनो, अंड्यामध्ये कोणत्याही प्रकारची उष्णता, हीट काहीही नसते. तुम्ही वर्षातून एव्हरीडे अंडे खाऊ शकता. तुम्हाला लागेल तेवढे अंडे खाऊ शकता. जर तुम्ही 4 किंवा 5 अंडे खात असणार डेली, तर मी ॲडवाईस करेल की तुम्ही जो येलो पार्ट आहे, तो फक्त 1 किंवा 2च अंड्याचा खा. त्याच्यापेक्षा जास्त अंड्यांचा खाऊ नका. पण जर तुम्ही 18 वर्षाच्या खालचे व्यक्ती असाल, तर तुम्ही 4-5 अंड्याचे सुद्धा येलो पार्ट खाऊ शकता. कारण कोलेस्ट्रॉल सिंथेसिस जे आहे, ते आपण जर कोलेस्ट्रॉल बाहेरून जास्त घेतलं, तर शरीर आतमध्ये जे कोलेस्ट्रॉल बनवते त्याची पण जी प्रोडक्शन आहे त्याला कमी करून टाकतं. तर मित्रांनो, या झाल्या सर्व एग्सबद्दलच्या इम्पॉर्टंट टिप्स. नियमित अंडे खात राहा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न असले, तुम्हाला काही टॉपिकबद्दल माहिती पाहिजे असली, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.